मन करारे प्रसन्न या माझ्या सायकोलॉजिकल चॅनलमध्ये मी ज्योती कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करते. मंडळी, गेली 25 वर्ष मी स्कूल काउन्सिलर म्हणून काम करत आहे आणि स्कूल काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच मुलांच्या बऱ्याच समस्यांचं निराकरण मी केलेलं आहे. तर त्या समस्यांकडे बघताना मला असं जाणवलं प्रकर्षाने की या मुलांवर प्रचंड ताण आहे. आजच्या शाळेच्या मुलांवर एक तर त्यांच्याकडे 2 ताण आहेत. एक परिस्थितीजन्य ताण आहे आणि एक आत्ताच्या शिक्षण पद्धतीमुळे आलेला ताण आहे. तर शिक्षण पद्धतीमुळे आलेला ताण कोणता आहे की त्यांना भरपूर अभ्यास करावा लागतो आहे आणि त्यामध्ये काय होतं आहे की त्यांना ज्या आवडीचे विषय आहेत त्या आवडीच्या विषयांमध्ये त्यांना अभ्यास करायला काही चान्सच मिळत नाही आहे. आणि यामध्ये काय होतं आहे, 1ली ते 12वीपर्यंत मुलं अभ्यास करतात, त्याच्यानंतर परत 5 वर्ष शिक्षण घेतात. यामध्ये सगळ्यात हातात काय मिळतं आहे की मुलांचं वाढलेलं वय, गेलेला पैसा आणि त्याच्यामध्ये आउटकम तर काहीच मिळत नाही आहे. तर आपण विचार करा की आपण सगळ्या गोष्टी बदलल्या, पण आपण आपली शिक्षण पद्धती बदलायला नको का? या शिक्षण पद्धतीमध्ये जर काही त्रुटी असतील तर आपण त्या इम्प्रूव्ह करायला नको का? म्हणजे अगदी पार बैलगाड्या जाऊन आता विमानांमध्ये आले लोक, त्यानंतर बाकीच्या मोबाईल फोन्समध्ये प्रगती झाली, सगळ्या क्षेत्रात प्रगती झाली. पण शिक्षण हे जे पायाभूत मूलभूत गरज आहे ते त्याच्यामध्ये अजून काहीही बदल झाला नाही किंवा काहीही त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन झालं नाही. तर ते आपण करायला नको का? तर ह्या सर्व फॅक्टर्सचं विवेचन करण्यासाठी मी हा एक शालेय शिक्षण पद्धती म्हणजे सुधारित शालेय शिक्षण पद्धती ही पुस्तिका लिहिली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाने त्यावर खूप चांगले ॲप्रिसिएशन दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयात सुद्धा ही शिक्षण पद्धती पाठवली. तर त्याच्यामध्ये मी काही सूचना केल्या होत्या. तर त्या सूचना काय आहेत या सर्वांचा आपण इकडं विवेचन करणार आहोत. ज्यांची मुलं शाळेत जात आहेत तर त्या पालकांनी माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवर मुलांना केंद्रस्थानी ठेवून पालक, शिक्षक, शाळा, समाज या सर्वांच्या विषयी चर्चा करणार आहोत आणि आजच्या एज्युकेशन पद्धतीमध्ये आपल्याला काय सुधारणा करता येतील आणि काय निवडक बदल करता येतील ते बघणार आहोत. हा आजचा माझा पार्ट 1 झाला. मी पार्ट 2मध्ये येते माझ्या पुस्तकात लिहिलेल्या 2nd चॅप्टरकडे. तर स्टे ट्यून आणि मन करारे प्रसन्न माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हां, जर तुम्हाला सलग मोठा व्हिडिओ बघायचा असेल या पुस्तकावर आणि या सूचनांवर तर मी इथं खाली लिंक देते. त्या लिंकवर क्लिक करून माझा मोठा व्हिडिओ आहे तो बघू शकता. बाकीच्यांसाठी मी हे छोटे छोटे क्लिप्स टाकतच आहे. तर थँक्यू. मन करारे प्रसन्न, सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी.